गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज आपण परत इंटिग्रेशनचे सम काय करणार आहोत. आजचे सम थोडे टफ असतील तर आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. आता सम बघा, tan ऑफ sin इनव्हर्स x dx. पहिले तर हे सम कॉम्प्लिकेटेड का आहे किंवा हे वेगळं करण्यासाठी आहे. तर बघा, जर डेरिव्हेटिव्ह असलं तर आपल्याला काही प्रॉब्लेम नसता. सगळ्या आपल्याला कुठल्याही फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. पण इथे tan च्या आतमध्ये sin इनव्हर्स x आलेलं आहे, त्याच्यामुळे डायरेक्टली आपल्याला सॉल्व्ह करता नाही येणार. आणि जर तुम्ही असं बघायला जाल की चला सबस्टिट्यूट करूया sin इनव्हर्स x ला, t सबस्टिट्यूट करूया, थीटा सबस्टिट्यूट करूया, तर त्याच्या डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरला नाही. म्हणजे आपण एक्सपेक्टेड काय करतो की sin इनव्हर्स x असेल तर खाली रूटमध्ये 1/1 - x² पाहिजे, तर इझी होऊन जाईल. पण इकडे असं आहे का? नाही. तर आपण स्टार्ट बघा कशी करायची. इकडे मी तेच सांगतो, आपण इंटिग्रेशनमध्ये तुम्ही कधी परफेक्ट होणार, आपण कधी परफेक्ट होणार जेव्हा आपल्याला पहिली स्टेप, पहिल्या 2-3 स्टेपचा अंदाज असेल. आपण सॉल्व्ह करण्याच्या आधी आपल्याला पहिल्या 2-3 स्टेप एक क्लिक झालं पाहिजे की या पेजने होऊ शकतं, या पेजने होऊ शकतं. तर ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. sin इनवर्स x इज इक्वल टू मी पुट करतोय थीटा. ठीक आहे, घाई करू नका. चला मी sin इनवर्स x ला पुट केलं, लगेच डेरिव्हेटिव्ह काढलं आणि लगेच माझा आन्सर आला, असं नाही. आता बघा मी काय केलं. पहिले तर sin इनवर्स x ला मी थीटा पुट केलेलं. आता हा sin इनवर्स जो आहे तो इक्वल टू त्या साइडला गेला, तर काय होणार, जे इनवर्स फंक्शन आहे ते ट्रिगर होणार. म्हणजे काय होणार, x इज इक्वल टू sin थीटा. क्लियर. आता नेक्स्ट स्टेप मी काय लिहितो ती जरा नीट बघा. रूट मध्ये 1 - x² इज इक्वल टू cos थीटा. आता काही स्टुडंट्सला विचार असा असतो की अरे हे कसं दिलेलं आहे. बघा, सिंपल लॉजिक आहे. जर समजा मी sin² केलं असतं, म्हणजे मी करून दाखवतो बघा. जर मी इथे दोन्ही साईडला स्क्वेअर केलं, मला कारण sin² पाहिजे, म्हणून मी काय केलं इथे sin². म्हणजे मी कसं करणार इथे x² इज इक्वल टू sin² थीटा. क्लियर आहे. आता मला काय पाहिजे, cos ची व्हॅल्यू आणायची. तर मग मी कसं करू शकतो, x इज इक्वल टू x² इज इक्वल टू, याला मी cos मध्ये आणण्यासाठी काय करणार, 1 - cos² थीटा. तेच आता मला cos² पाहिजे ना, मग मी काय करणार, cos² या साइडला आणतो, x² त्या साइडला आणतो. म्हणजे काय होणार, cos² थीटा इक्वल टू 1 - x². म्हणजे या स्टेपला बघा मी काय केलं, -cos² या साइडला गेला, प्लस झाला, हा प्लस x² होता, या साइडला आला मायनस झाला. मला फायनली व्हॅल्यू कोणाची पाहिजे, cos थीटा. म्हणजे मी काय करणार, cos थीटा इज इक्वल टू, आता मला हा स्क्वेअर नको, म्हणजे या साइडला काय करणार, 1 - x². बघा, मी सिंपल वे मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलंय. हे सॉल्व्ह करून तुम्हाला आता हे बघितल्यावर आपल्याला हे समजलं पाहिजे. पण मी हे सॉल्व्ह करून का दाखवलंय, भरपूर मुलांना प्रॉब्लेम असतो, डायजेस्ट पेपर करतात आणि मग समजत नाही ही व्हॅल्यू कुठून आली. तर cos थीटाची ही व्हॅल्यू कुठून आली समजलंय. ठीक आहे, मी फक्त नेक्स्ट आता इथे cos थीटाची जी व्हॅल्यूज दिली ते तुम्ही सॉल्व्हिंग व्हिडिओ मध्ये बघितलं असेल. ठीक आहे. आता याच्यावर म्हणजे मला sin थीटाची व्हॅल्यू माहिती आहे, cos थीटाची व्हॅल्यू माहिती आहे. आता मला ह्याच्यावर tan थीटाची व्हॅल्यू काढायची. मग विचार करा, tan थीटा कसा आहे, तो sin थीटा आपण cos थीटा केल्यावर आपल्याला काय येणार आहे, tan थीटा. म्हणजेच काय येणार, tan थीटाची व्हॅल्यू मी काय लिहू शकतो, tan थीटा इज इक्वल टू, इकडे काय येणार आहे माझं, sin थीटाची व्हॅल्यू काय वरती x अपॉन cos थीटाची व्हॅल्यू काय आहे, 1 - x². क्लियर आहे. हेच आपल्याला इम्पॉर्टंट आहे. मग आता आपण कशाला सबस्टिट्यूट केलेलं, sin थीटा, sin इनव्हर्स x ला थीटा सबस्टिट्यूट केलेलं. मग तसंच आता आपण आपल्याला काय करायला लागणार आहे, x ची व्हॅल्यू sin इनव्हर्स x थीटा इज इक्वल टू आपण पुट करूया. पण आता नीट बघायचं, मला tan थीटाची व्हॅल्यू आली आतापर्यंत, मला कोणाची व्हॅल्यू पाहिजे आहे, थीटाची. मग मी काय करतो बघा, परत हा जो ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे तुम्ही इक्वल टूच्या त्या साइडला घेऊन जातो. म्हणजे मला थीटाची व्हॅल्यू काय मिळणार आहे बघा,
ही स्टेप समजली पाहिजे आपल्याला. मी tan थीटाची व्हॅल्यू काढून घेतली, tan थीटावर मी कोणाची व्हॅल्यू काढून घेतली, थीटाची. आता बघा काय करायचं. हा जो थीटा आहे त्याची व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढलेली आहे. काय आहे थीटाची व्हॅल्यू sin इनव्हर्स x मध्ये ती पुट करतो. म्हणजेच काय sin इनव्हर्स x मी कोणाची व्हॅल्यू टाकली, थीटाची, इक्वल टू tan इनव्हर्स x अपॉन 1 मायनस x2. तुम्ही नीट बघा या सम मध्ये. या सम मध्ये आपण सबस्टिट्यूट करून डेरिव्हेटिव्ह काढत नाही का, कारण आपण सबस्टिट्यूशन थीटा मध्ये ठेवलेलीच नाहीये. आपण सबस्टिट्यूशन कोणामध्ये आणलेली आहे बघा, x मध्येच आणलेली आहे. परत तुम्हाला इथे कुठे दिसतंय का की थीटा मध्ये ठेवले आणि इकडे नाही. इकडे जो थीटा राहिलेला त्याची व्हॅल्यू मी परत पुन्हा इथं रिसबस्टिट्यूट माझी केलेली आहे. आता हे मी काय करतो, मला या sin इनव्हर्स x ला इन टर्म्स ऑफ tan किंवा इन टर्म्स ऑफ tan आणून मला त्याला कॅन्सल करायचं, म्हणून मी काढलेली व्हॅल्यू आहे. म्हणजेच काय, आता जो माझा इथे हा sin इनव्हर्स x आहे त्याला मी काय पुट करू शकतो बघा. sin इनव्हर्स x ची व्हॅल्यू मला काय भेटली, tan इनव्हर्स ऑफ x अपॉन रूट मध्ये 1 मायनस x2. ठीक आहे, मग आपण आता इथे पुट करूया. म्हणजे माझा क्वेश्चन बघा मला कसं दिसणार आहे. इंटिग्रेशन ऑफ tan ऑलरेडी बाहेर आहे, कुठला वाला हा वाला. आता sin इनव्हर्स x ची व्हॅल्यू मी पुट करतो. म्हणजेच काय, tan इनव्हर्स ब्रॅकेट मध्ये x अपॉन रूट मध्ये 1 मायनस x2 झाले. आणि इथे येणार काय आहे तुमचं dx. मी परत सांगतो, या क्वेश्चन मध्ये तुमच्याकडे क्वेश्चन असा राहणार की सर तुम्ही सबस्टिट्यूट केले पण तुम्ही मग डेरिव्हेटिव्ह का नाही काढलं. बघा मी परत सांगतो, सबस्टिट्यूट करतो तेव्हा जर आपण इन टर्म्स ऑफ थीटाच ठेवलं असतं माझ्या इथे, तर मला सबस्टिट्यूशनचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागलं असतं. मी माझा पुन्हा इन टर्म्स ऑफ x आणलेलं आहे, म्हणून मला सबस्टिट्यूशन करायची गरज नाही. बघा इथून स्टार्ट x पासूनच होती, इथे पण तुम्हाला x इन टर्म्स ऑफ xच दिसणार आहे. समजतंय ही सबस्टिट्यूशन वेगळी का आहे. ठीक. मग आता तुम्हाला इथे सिंपल लॉजिक दिसेल, tan आणि त्यामध्ये tan इनव्हर्स एक ट्रिगो आणि इनव्हर्स एकमेकांना काय करतं, कॅन्सल. म्हणजे आता आपल्याकडे काय राहिलेलं आहे, फक्त इंटिग्रेशन ऑफ, बघा tan इनव्हर्स tan कॅन्सल झालेलं आहे. आता काय राहिलं, फक्त x अपॉन रूट मध्ये 1 मायनस x2 dx. कळतंय. आता जास्ती आपल्याला विचार करायचा नाही याच्यावरती. आपण काय करणार आहोत, सरळ डिनॉमिनेटरला पुट करून देऊया. का, कारण तुम्हाला एवढा अंदाज होता आपण जेचे सम सॉल्व्ह करतो तर तुम्हाला समजत असेल याचा डेरिव्हेटिव्ह आपण वरती येऊ शकतो. समजतंय. तर बघा नेक्स्ट स्टेप आपण काय करतोय, 1 मायनस x2 ला मी काय पुट करतोय, t2. t2 का, जर मी t2 केलं तर माझं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होईल, म्हणजे कॅन्सल होऊन जाईल. म्हणून मला हे इझी पडतं. ठीक आहे. तर आता आपण काय केलंय, आता लक्षात घ्या, इकडे मला सबस्टिट्यूट मी जे केलेलं आहे तिथे मला डेरिव्हेटिव्ह काढायचंय. का, कारण आता मी x मध्ये ठेवतोय का सगळं नाही. आता मला इन टर्म्स ऑफ t पाहिजे. म्हणजे ज्याला सबस्टिट्यूट केलं त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे इथे काय येणार, -2x dx इज इक्वल टू 2t dt. ठीक आहे. कॅन्सल होणार 2 आणि 2. x dx ची व्हॅल्यू -t dt. क्लियर आहे. आता बघा x dx गेलं, त्याच्या जागी आपण काय लिहिणार आहोत, -t dt. ठीक आहे. आणि बघा सबस्टिट्यूट केलेला आहे त्याला विसरू नका. म्हणजे आता आपला क्वेश्चन बघा कसा असणार आहे, नीट बघा. x dx गेलेला आहे, इकडे काय येणार आहे, -t dt अपॉन, तर इथे नीट बघा रूट मध्ये आहे 1 मायनस x2, त्याला मी काय पुट केलंय, t2. म्हणजे काय येणार आहे इथे t2. याचं कॅल्क्युलेशन मी नेक्स्ट स्टेपला करू बघा. मायनस बाहेर देतो मी, t अपॉन इथे काय राहणार, फक्त t dt. t कॅन्सल, t कॅन्सल. म्हणजे इथे काय राहिलेलं आहे, फक्त मायनस इंटिग्रेशन ऑफ t. क्लियर आहे. कसं केलेलं आहे, रूट आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झालेलं आहे. आता dt चे इंटिग्रेशन काय येणार आहे, t प्लस c. मग लास्ट स्टेप काय असणार आपली, t ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करा. आता तुम्ही म्हणणार सर t ची व्हॅल्यू आम्ही कशी सबस्टिट्यूट करणार, इथे आम्ही t2 ची काढली. सिंपल आहे. याला इथे स्क्वेअर रूट घ्या, म्हणजे t ची व्हॅल्यू काय येईल, रूट मध्ये 1 मायनस x2. का, कारण तुमचा हा स्क्वेअर नकोय तुम्हाला, मग तुम्ही काय घेणार, स्क्वेअर रूट घेणार. म्हणजे स्क्वेअर रूट घेतल्यावर या साईडला पण स्क्वेअर रूट घेणार. क्लियर आहे. समजलंय. बघा आता t ची व्हॅल्यू आपण रिसबस्टिट्यूट केली, म्हणजे काय येणार, i इज इक्वल टू मायनस ऑफ रूट मध्ये
1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस. क्लिअर आहे? समजलंय? ठीक आहे, आपण नेक्स्ट सम घेऊया. आता आपल्याकडे नेक्स्ट सम आहे. ठीक आहे, नेक्स्ट सम काय आहे बघा. 1/रूट मध्ये आहे 1 मायनस e⁻² x dx. आता बघा इथे भरपूर मुलांना काय वाटतं की e⁻1 मायनस e⁻² x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे t सबस्टिट्यूट केलं तर वरती पण e⁻² x असतं तर इझी झालं असतं, आन्सर लगेच आलं असतं. पण आता आपण जेईचे सम करतो. जेईचे सम इतके सिंपल असतात का? नाही, आपल्याला खूपशा सबस्टिट्यूशन करावे लागतील, इन टर्म्स ऑफ व्हॅल्यू आणावी लागेल आणि मग आपल्याला आन्सर येणार. समजतंय? तर आपण या सम मधनं काय शिकणार की मॅक्सिमम सॉल्व्हिंग म्हणजे किती करायचं किंवा लॉजिक भरपूर गोष्टींचं. आपण 10-11 ला लॉग करतो, लॉग लॉगॅरिथमिक चॅप्टर करतो, त्याच्या काही बेसिक आयडेंटिटीज आपल्याला लागणार तर ते आपण इकडे आपल्याला बघायचं. ठीक आहे, तर जस्ट पहिले आपण प्राइम टार्गेट काय ठेवूया की आपल्याला हा रूट जो आहे तो एलिमिनेट करायचा आहे. मग रूट एलिमिनेट करण्यासाठी आपण काय करावं लागेल? स्क्वेअर वाली टर्म पुट करावी लागेल, तो आपला स्क्वेअर रूट निघून जाईल. बघा मी कशाला पुट करतोय? 1 मायनस e⁻² x इज इक्वल टू t². आता मी t² का पुट केलं का? कारण जर मी t² केलं तर माझा हा रूट एलिमिनेट. समजतंय? मग आता ज्याला सबस्टिट्यूट केलं त्याचं काय करणार? डेरिव्हेटिव्ह पण काढणार. म्हणजे इथे काय येणार? 1 मायनस याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? मायनस e⁻² x. 2x चं काय येणार आहे? 2 dx इज इक्वल टू 2t dt. क्लिअर आहे? आता इथे काय कॅन्सल होणार आहे? 2 आणि 2 कॅन्सल होणार आहे. इथे आपल्याकडे काय राहणार आहे बघा, dx इज इक्वल टू, ही स्टेप नीट बघून घ्या. dx ची व्हॅल्यू कशी काढतो? पहिले तर मायनस साइन किती जाणार? t अपॉन e⁻² x dt. मी बोलणार सर e⁻² x नाही ठेवू शकत का? कारण या साइडला पूर्ण आपल्याला t ची इन टर्म्स ऑफ t पाहिजे. मग आपण काय करूया? मला e⁻² x ची व्हॅल्यू मी इथं काढू शकतो. कशी काढणार? बघा, हा e⁻² x मायनस जो आहे तिकडे गेल्यावर राहणार प्लस आणि हा t² इकडे आल्यावर मायनस. म्हणजे काय मिळणार आपल्याला? t² इज इक्वल टू e⁻²x. क्लिअर आहे? म्हणजे आता e⁻² x ची व्हॅल्यू 1 मायनस t² ते मी इथे पुट करू शकतो. बघा, dx इज इक्वल टू मायनस t अपॉन 1 मायनस t² dt. क्लिअर आहे? नक्की. आता आपण हे पुट करूया आपल्या ओरिजिनल टर्म मध्ये. 1 अपॉन नीट बघा 1 मायनस e⁻² x ला आपण काय सबस्टिट्यूट केलंय? t². म्हणजे इथे काय येणार? रूट मध्ये t² येणार. मग रूट मध्ये t² आल्यावर काय होणार? t आणि रूट आणि स्क्वेअर रूट काय होणार? कॅन्सल. म्हणजे इथे काय येणार? फक्त t. मग dx च्या जागी काय येणार आहे? मायनस t अपॉन 1 मायनस t² dt. ठीक आहे, आता इथे काय कॅन्सल होणार? t मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये कॅन्सल झालं. आपल्याला फायनली काय आलेलं आहे बघा, मायनस बाहेर 1 अपॉन t² 1 मायनस t² dt. बघा किती सिंपल सम झाला आता आपला 1 अपॉन 1 मायनस t². ठीक आहे, आता याचा आपण डायरेक्ट काय करूया? इंटिग्रेट करूया. म्हणजे काय असणार याचं इंटिग्रेशन? मायनस साइन बघा, मायनस साइन मी तशीच ठेवतोय. याचे इंटिग्रेशन कुठला आता इथे हा 1 अपॉन a² मायनस x². म्हणजेच काय येणार याचं इंटिग्रेशन? 1 अपॉन 2a. a च्या जागी इथे काय आलं? 1. म्हणजे काय येणार इथे फक्त 1/2 log ऑफ 1 प्लस t अपॉन 1 मायनस t मॉड कंप्लीट प्लस c. बघा झालंय आपला आन्सर ऑलमोस्ट आलेला आहे. आता तुम्ही बोलणार सर एवढंच आन्सर ठेवलं तर आन्सर एवढंच आहे. आता लास्ट व्हॅल्यू काय असणार? फक्त आपण रिसबस्टिट्यूट करणार. पण हे एमसीक्यू टाइप क्वेश्चन्स आहेत, तुम्हाला असे सॉल्व्हिंग भेटणार का? तिथे नाही भेटणार. मग आपण काय करूया बघा, आता या स्टेप नंतर आपण एक मेथड करणार आहोत, एक स्टेप करणार आहोत, रॅशनलायझेशन. तुम्ही विचारणार रॅशनलायझेशन का? रॅशनलायझेशनचा रूट नाहीये इथे, मग कशासाठी? तर मी तुम्हाला परत सांगतो की या सम मध्ये आपल्याला प्रॅक्टिस लागते, बघायला लागतं की आपल्याला मॅक्सिमम सॉल्व्हिंग पाहिजे तर आपण काय करू शकतो. मग त्यासाठी एक मेथड आहे रॅशनलायझेशन. कशासाठी करतोय? इथे काहीतरी e रेस्टो आहे आणि बाहेर लॉग पण आहे, तर लॉग आणि मे बी काहीतरी कॅन्सलेशन होऊ शकतं, म्हणून आपल्याला ते करायचं आहे. ठीक आहे, आपण इथे नेक्स्ट स्टेप काय करूया? रॅशनलायझेशन. म्हणजे इथे काय येणार बघा,
हाफ मायनस हाफ मी सध्या बाहेरच ठेवतोय. लॉग वरती आपण पहिले कॉन्सन्ट्रेट करूया. आता परत रॅशनलायझेशन म्हणजे काय? रॅशनलायझेशन म्हणजे काय? डिनोमिनेटरला जी साइन आहे त्याच्या अपोजिट साइनने मल्टिप्लाय डिवाइड करायची ती टर्म. म्हणजेच काय? 1 प्लस टी ऑलरेडी आहे अपॉन 1 मायनस टी इंटू 1 प्लस टी अपॉन 1 प्लस टी. हे काय केलं मी? रॅशनलायझेशन केलेलं आहे. आता आपण काय बघणार? काय फॉर्म्युला तयार होतो. ठीक आहे, बघूया. नीट बघा, मायनस हाफ मी तसंच ठेवतोय. लॉग ऑफ मॉड. आता नीट बघा, इकडे न्यूमरेटरला काय हीच टर्म दोनदा आलेली आहे. म्हणजे याला मी कसं लिहू शकतो? 1 प्लस टी द होल स्क्वेअर अपॉन डिनोमिनेटरला बघा काय? a मायनस बी a प्लस बी. म्हणजे इथे काय येणार आहे? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर प्लस c. झालं. आता इथनं आपलं थोडं लॉगचं कॅल्क्युलेशन यूज होणार आहे. बघा काय करायचं आपल्याला? तुम्हाला लॉग a अपॉन b चा फॉर्म्युला माहिती आहे काय असतो? लॉग ऑफ a मायनस लॉग ऑफ b. तोच यूज करायचा आहे. म्हणजे बघा काय? i इज इक्वल टू मायनस हाफ. बघा मायनस हाफ मी अजून बाहेरच ठेवलाय ब्रॅकेट. इथे काय येणार? लॉग ऑफ a मायनस म्हणजे लॉग ऑफ a मायनस लॉग ऑफ b. म्हणजे इथे काय येणार? 1 प्लस टी चा स्क्वेअर आहे. मी ब्रॅकेट पण नीट देतोय म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. ठीक आहे, मायनस लॉग ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी. क्लियर आहे? आता नेक्स्ट स्टेपला मी काय करणार आहे? नेक्स्ट स्टेपला मी काय करणार आहे? हा मायनस मायनस साइन मी तशीच ठेवतोय. हाफ आहे तुम्ही आतमध्ये मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, बघा मायनस मी बाहेर ठेवला. हाफ जो आहे हा मी आतमध्ये. ठीक आहे, तर आता इथे काय करतोय बघा, मी मायनस बाहेर ठेवलंय तसंच हाफ देऊन टाकतो आतमध्ये. आता तुम्हाला इथे अजून आयडेंटिटी समजते बघा. लॉग ऑफ a रेस टू b म्हणजे हा टू कुठे येणार आहे? b log a. फॉर्म्युला आठवतो, थर्ड आयडेंटिटी असते आपली लॉगॅरिथम मध्ये. लॉग ऑफ a रेस टू b ला आपण कसं लिहू शकतो? b log a. म्हणजे काय करणार? हा जो 2 आहे तो खाली येणार. खाली येणार म्हणजे कुठे लिहिणार आपण तो? इथेच. आणि इथे काय राहणार आहे? लॉग ऑफ 1 प्लस टी. झालं. मध्ये कुठली साइन आहे? मायनस. परत हा हाफ जाणार. आता या इकडे नीट बघा, 1 मायनस टी स्क्वेअरला मी काय लिहू शकतो? आपण त्याची व्हॅल्यू काढली आहे का? बघा 1 मायनस टी स्क्वेअर ची व्हॅल्यू मी काय काढली आहे? e रेस टू 2x. ही कुठनं आलेली? सबस्टिट्यूशन वरनच आलेली. म्हणजे 1 मायनस टी स्क्वेअरला मी काय लिहू शकतो डायरेक्टली? e रेस टू 2x. म्हणजेच काय येणार इथे? ऑलरेडी लॉग आहेच, याला काय येणार आहे मी? e रेस टू 2x. झालं. ब्रॅकेट कंप्लीट प्लस c. आता आपला आन्सर ऑलमोस्ट येणार आहे. एक दोन स्टेप मध्ये इथे बघा. मायनस तसंच 2 आणि 2 हा कॅन्सल झालेला आहे. इकडे काय राहिलं? फक्त लॉग ऑफ 1 प्लस टी. आता इथे नीट बघा, इथे पण लॉग ऑफ a रेस टू b आलेलं आहे. कसं? बघा लॉग ऑफ a रेस टू b म्हणजे हा 2x कुठे येणार आहे? खाली. मग आता बघा हा 2x खाली आला का काय होणार आहे? इथे 2x अपॉन ऑलरेडी 2 तर आहेच. इथे काय असणार आहे? लॉग e. मग लॉग e ची व्हॅल्यू काय असते? 1. म्हणजे मी इथे आता लॉग e ची. ठीक आहे, आपण एक स्टेप वाढूया, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, कळलंय हे कसं आलं? लॉग ऑफ a रेस टू b प्रमाणे तर 2x तो पूर्ण खाली आलाय. म्हणजे आता लास्ट सेकंड स्टेप आपली काय बघा, मायनस इकडे लॉग ऑफ 1 प्लस. आता t ची व्हॅल्यू मला ती सबस्टिट्यूट करायची इन टर्म्स ऑफ e रेस टू x. तर आता बघा इकडनं मी t ची व्हॅल्यू काढू शकतो का? कशी काढू शकतो? इथे t स्क्वेअर आहे ना, मग मला t काढायचं असेल तर मी काय घेणार? स्क्वेअर रूट. म्हणजे याच टर्मला मी कसं लिहितो बघा, t इज इक्वल टू. आता याला काय येणार? फक्त काय येणार आहे? 1 मायनस e रेस टू 2x. कसं काढलंय? याच्यावरच काढलंय, तुम्हाला समजेल. रूट स्क्वेअर आहे तर स्क्वेअर रूट काढण्यासाठी आपण काय करतो? स्क्वेअर रूट घेतो. म्हणजे इथे काय आलं? याची व्हॅल्यू फक्त ही आहे. ती मी कुठे टाकतोय? मला t च्या जागी फक्त ही व्हॅल्यू इथे पुट करायची. म्हणजे इथे काय येणार? 1 मायनस e रेस टू 2x. हे झालं. इकडे काय कॅन्सल होणार? 2 2 कॅन्सल झालं. लॉग e ची व्हॅल्यू काय असते? 1. समजते? म्हणजे इथे काय राहणार आहे? फक्त मायनस x इंटू मी 1 लिहून ठेवतो म्हणजे आपल्याला समजेल सॉल्विंग मध्ये कसा आलाय तो प्लस c.
आता लास्ट स्टेप आपली काय राहणार आहे बघा. तर लास्ट स्टेपला आपण काय करणार, मायनस साइन आतमध्ये देऊन टाकूया. म्हणजे काय येणार, I इज इक्वल टू, ही मायनस साइन इकडे गेल्यावर मायनस मायनस काय झालं, प्लस मायनस ऑफ लॉग ऑफ ब्रॅकेट 1 प्लस रूट मध्ये 1 मायनस e रेस टू 2x ब्रॅकेट कंप्लीट प्लस c. समजलंय. आता हे काय झालं, आपलं सॉल्व्हिंग झालेलं. पण तुम्हाला लॉजिक समजते इथे आपण काय काय यूज केलं, इथपर्यंत सॉल्व्हिंग सिंपल होतं. त्याच्यानंतर रॅशनलायझेशन, ही स्टेप इम्पॉर्टंट आहे. या स्टेपला आपण काय बघितलं, रॅशनलायझेशन केलं. का, कारण आपल्याला मॅक्सिमम सॉल्व्हिंग पाहिजे. त्याच्यानंतर इकडे आपण भरपूर लॉगच्या आयडेंटिटीज वापरल्या. लॉग ऑफ a अपॉन b चा आयडेंटिटी काय असते, लॉग ऑफ a मायनस b. म्हणजे नंतर लॉग ऑफ a रेस टू b चा आयडेंटिटी काय असते, b लॉग a. समजते. तसं करून आपल्याला आन्सर आला. आणि जर तुम्ही जेईचे सम सॉल्व्ह करता तर तुम्हाला समजत असेल, तुम्हाला आलेला आन्सर आणि तुमच्या एमसीक्यू मध्ये आन्सर कधीच सेम नसतं. तुम्हाला जास्तीत जास्त सॉल्व्ह करावं लागणार. समजते. हे आपलं सेकंड लेक्चर होतं. सेकंड लेक्चर जेईचं झालेलं आहे आपलं.